पप्पा, हम्म, फुले शाहू आंबेडकर हम्म. हे ब्राह्मण विरोधी होते का? हम्म. आणि जर नव्हते तर यांच्या विचारांना आजही विरोध का होतो? खूप चांगला प्रश्न विचारलास बेटा की फुले शाहू आंबेडकर हे ब्राह्मण विरोधी असल्याची भावना काही जे काही लोक आहेत ते पसरवताना आपल्याला दिसत आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, हे कधीही ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते. म्हणजे जे जन्माने ब्राह्मण आहेत त्यांच्या विरोधात ते कधीही नव्हते. कारण महात्मा फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्यासोबत त्यांचे अनेक ब्राह्मण मित्र होते जे चळवळीमध्ये त्यांना मदत करत होते. इव्हन मनुस्मृती जाळताना ब्राह्मण सोबत होते. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरच्या सोबत तर ब्राह्मण होतेच, पण महात्मा फुलेंना मदत करणारेही ब्राह्मण होते. बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाडच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की मानव जातीचे जर कोणी शत्रू असतील तर ते ब्राह्मणशाही, म्हणजे ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे दोन शत्रू बाबासाहेबांनी सांगितले होते. आणि ब्राह्मण्याला त्यांचा विरोध होता. म्हणजे जो समता नाकारतो, जो वर्णवादी व्यवस्थेचा स्वीकार करतो, जो बंधुत्व नाकारतो, जो सामाजिक न्याय नाकारतो, अशी जी काही प्रवृत्ती आहे त्याला या फुले शाहू आंबेडकरांचा विरोध होता, ना की त्यांचा ब्राह्मणांना विरोध होता.